वडेट्टीवारांचं काय, माझं नाव कुणीतरी परवा दिलं होतं. नावं काय, भारतीय जनता पक्षाची ती एक नीती आहे. म्हणजे त्यांचे जी राजकारण करण्याची पद्धत आहे, त्याच्यामध्ये विस्परिंग कॅम्पेन एक प्रकार असतो, खोट्या बातम्या पसरवणं ही त्यांची पद्धत आहे. त्या पद्धतीनं सगळ्यांनी सगळ्यांची नावं तिकडे ज्याच्या भागात घ्यायचे, महाराष्ट्रात घ्यायचे आणि गोंधळाचं वातावरण निर्माण करायचं, हे त्यांच्या कार्यपद्धतीचा तो भाग आहे. ते सरळ राजकारणी नाही आहेत. सरळ राजकारण जे असतात, निरोगी राजकारण ज्याला म्हणतात, ते पूर्वीच्या काळातल्या लोकांनी पाहिलेलं आहे की तत्त्वाचं असतं, विचाराचं असतं. हे आता तत्व विचाराच्या पलीकडे गेलेले आहेत. सतेज पाटील यांच्यासारख्या नेतृत्वांना महाराष्ट्र सांभाळायचा आहे असं सांगत काँग्रेसमध्ये युवकांना चांगल्या नेतृत्वाची संधी असल्याचं आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. आज सकाळी त्यांनी कोल्हापुरात आमदार जयश्री जाधव यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसमधून कुणी गेलं तरी लोकमानस पक्षाबरोबर आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपची कार्यक्रम पद्धती निरोगी राजकारणाला पोषक नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. पहिल्या फळीतील काँग्रेसच्या नेत्यां सगळे जे आहेत बऱ्यापैकी ईडीच्या रडारवर आहेत. दुसऱ्या फळींना खूप चांगली संधी मिळते, त्याचा चांगला उपयोग होईल असं वाटते. उदाहरणार्थ सतेज पाटील आहेत. नाही, सतेज पाटील हे तर पुढील काळामध्ये त्यांनाच सर्व सांभाळायचं आहे. ही व्यक्तिमत्व अशी आहेत की महाराष्ट्र सांभाळू शकतात, देशामध्ये सुद्धा चांगलं राजकारण करू शकतात, इतक्या क्षमतेचे आहे. पुढचा काळचं त्यांचा नक्कीच आहे. पण कुणी ईडीच्या रडारवर हे तर तो काही विषय हा नाही आहे. हे आम्ही युवक नेतृत्व जे आहेत आमचे महाराष्ट्राचे, त्यांनी पुढं यावं आणि काम सांभाळावं आणि पुढं जावं असंच आम्ही मानतो. त्यामध्ये सतेज पाटील हे प्रमुख आहेत. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.